नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासाठी छान आणखी ज्वेलरीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. म्हटलं आज चला की आपण आज ज्वेलरीचा व्हिडिओ हा मी लाईव्ह ज्वेलरी तुमच्यासमोर दाखवणार आहे. प्रत्यक्ष माझ्याकडे जी अवेलेबल ज्वेलरी आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. माझी आज इच्छा झाली की तुम्हाला आमच्याकडे जे अवेलेबल कलेक्शन आहे ते दाखवावे. मी रोज व्हिडिओ टाकत आहे आणि त्यामध्ये मी फोटो काढून ते अपलोड करून मी व्हिडिओमध्ये टाकत होती. पण म्हटलं आज चला तुम्हाला लाईव्ह ज्वेलरी जे आहे अवेलेबल माझ्याकडे ते दाखवावी. त्यासाठी मी तुम्हाला आज हा व्हिडिओ घेत आहे. म्हटलं आज पण आपल्याकडे जे कलेक्शन आहे ते प्रत्यक्ष दाखवावे. कारण रोज असं तुम्हालाही वाटायला नको की फक्त फोटो काढूनच फक्त व्हिडिओ टाकत आहे. तर हा आमचं दुकान जे आहे हे मार्केट लाईन असल्यामुळे खूप गाड्यांची सारखी वर्दळ असते, खूप गाड्यांचे आवाज असते. रोज हा असा व्हिडिओ घेणं तर पॉसिबल नसते, कारण खूप गाड्यांचे आवाज असते, सारखे हॉर्न वाजत असते. त्यामुळे आम्ही हा असा व्हिडिओ घेऊ शकत नाही आणि शक्यच नाही आहे. पण म्हटलं आज चला की आज हा व्हिडिओ म्हणजे मी आज घेणारच म्हटलं, म्हणून हा असा व्हिडिओ घेतलाच आहे. आज मी तुम्हाला छान असे हायगोल्ड बाजूबंदचे मी कलेक्शन डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. हे बाजूबंद आहे, हायगोल्डमधले बाजूबंद आहे, सुंदर असे बाजूबंद आहे. आणि हे दोन प्रकार मध्ये हे बाजूबंद तुम्ही यूज करू शकता. तुम्ही छान हे बाजूबंद हाताला सुद्धा घालू शकता आणि तुम्ही असे हे गळ्यामध्ये चोकर म्हणून सुद्धा हे बाजूबंद असे घालू शकता. अगदी दिसायला छान असे सोबर लुक देतात हे बाजूबंद. आणि या बाजूबंदमध्ये एडी स्टोन लागलेले आहे, मध्ये छान असं गोल आकारामध्ये कुंदन लागलेलं आहे आणि खाली अशी मोती लटकन लागले, छोटे मोठे तर लटकन लागले आहे. साईडला या बाजूबंदला छान असं छोट्या छोट्या असे चेन दिलेलं आहे आणि ते कडी दिली आहे. तुम्ही जर याला हे बाजूबंदला जर तुम्हाला गळ्यात घालायचे असेल तर तुम्ही याला गोंधा लावू शकता. आणि जर तुम्हाला गोंधा लावायचा असेल आणि म्हणजे गोंधा लावून तुम्ही हे बाजूबंद गळ्यामध्ये छान असे चोकर म्हणून की पण घालू शकता. असे सुंदर असे दिसायला अगदी छान असे हे बाजूबंद आहे. मी यामधला दुसरा प्रकार सुद्धा आणखी दाखवणार आहे. हे पण बाजूबंद थोडेसे वेगळे आहे. यामध्ये कुंदन गोल आकारामध्ये असं हे त्याचं डायल म्हणजे गोल आकारामध्ये असं हे डिझाईन दिलेलं आहे मधलं. आणि साईडला असं रेड स्टोन याला दिलेलं आहे. साईडला व्हाईट कुंदन लागलेली, याला एडी स्टोन लागलेलं नाही आहे, याला फक्त कुंदन लागलेले आहे. खाली सुद्धा छान आहे ग्रीन आणि रेड कलरचे लटकन लागले. छान असं सुंदर असं बाजूबंद आहे. याला गोल अशी मध्ये डिझाईन दिलेली आहे आणि छोटे सुद्धा आजूबाजूला छोटीशी गोलमध्ये डिझाईन आहे. साईडला असे छान असे बारीक असे चेन दिलेले आहे या बाजूबंदला. हे सुद्धा तुम्ही दोन प्रकारमध्ये वापरू शकता किंवा वेअर करू शकता. हे सुद्धा बाजूबंद तुम्ही चोकर म्हणून सुद्धा असे वापरू शकता. बघा दिसताना अगदी किती सुंदर अशी बाजूबंद, साडीवर वगैरे तितकं सुंदर हे बाजूबंद दिसते घातल्यानंतर की अगदी खूप छान दिसते बाजूबंद. मी पुन्हा आणखी दुसरा प्रकार तुम्हाला आणखी दाखवते. माझ्याकडे जी अवेलेबल आहे ती पूर्ण तुम्हाला दाखवते आज डिझाईन, कारण त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेतला आहे स्पेशल म्हणून. आणि हे सुद्धा अशी सुंदर अशी बाजूबंद आहे, पुरीच्या आकाराचं. ह्यामध्ये सुद्धा असं सुंदर असं मध्ये पेंडंट सारखं दिलेलं आहे आणि छान असं हायगोल्डची छान छोटी अशी नाजूक डिझाईन आहे. हे सुद्धा तुम्ही असं गळ्यामध्ये हे सुद्धा आपण हे म्हणजे साडीवर वगैरे वेअर करू शकतो आणि घालू शकतो. हे पण सुद्धा तुम्हाला आमच्याकडे 100 बाजूबंदचे प्रकार आहे. सुंदर सुंदर आहे, छान सोबर हे किती सुंदर आहे. फक्त 100 रुपीजला आहे हे बाजूबंद. किती सुंदर आहे, फक्त 100 रुपयाला. अगदी छान असं बाजूबंद आहे. बाजूला सुद्धा अशी चेन दिली या बाजूबंदमध्ये 3 आकारामध्ये, असे कुरीच्या आकारामध्ये. इथे पण छान असे मध्ये गोल आकारामध्ये डिझाईन आहे आणि खाली सुद्धा अशी छान लटकन आहे.
हे सगळे म्हणजे 2 in 1 वाले हे बाजूबंद आहे, त्यामुळे असे दिसायला अगदी सुद्धा छान दिसणारे बाजूबंद आहे आणि तुम्ही कधी असे कुठे पण असे घालू शकता, असं साडीवर ते पण ते खूपच छान दिसते. मी पहिले पण सांगितलं साडीवर खूपच छान दिसते. मी तुम्हाला जसं पहिल्या बाजूबंदमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की याला गोंधा लावता येते या बाजूबंदला. हा दुसरा प्रकारचा बाजूबंद, दुसरी डिझाईन त्या बाजूबंदची. हे बघा, याला असा गोंधा लागलेला आहे आणि हे बाजूबंद तुम्ही खूप छान असं गळ्यामध्ये तर अगदी वेअर करू शकते. बघायची की सुद्धा अशी सुंदर डिझाईन आहे, खूप सुंदर आहे. मध्ये खूप छान असं बारीक मध्ये असं न म्हणजे असं खूप बारीक मध्ये अशी डिझाईन आहे याची. याला एडी स्टोन लागलेलं आहे, पूर्ण एडी स्टोन आहे. छान अशी बारीक जाळीमध्ये याला अशी डिझाईन आहे. खाली सुद्धा छान असे मोतीचे लटकन दिलेले आहे. मी आणखी प्रकार तुम्हाला दाखवते या बाजूबंदमधले. मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सगळ्यात अगोदर ही डिझाईन दाखवलेली होती. ही बघा, स्क्वेअरमध्ये आहे आणि अगदी दिसायला सुंदर डिझाईन आहे. ही सगळ्यात अगोदर दाखवली डिझाईन आहे ही फर्स्ट नंबरमध्ये. त्यानंतर मी तुम्हाला सेकंड नंबरला ही डिझाईन दाखवलेली होती. ही बघा, फ्लावरवाली, कुंदनवाली. मी तुम्हाला झूम करून सगळ्या डिझाईन इथे दाखवते. त्यानंतर मी तुम्हाला थर्ड नंबरला ही एक डिझाईन दाखवलेली होती. ही पण छान अशी डिझाईन आहे. ही बघा. त्यानंतर मी तुम्हाला एक गोंधेवाली डिझाईन दाखवलेली होती. ही बघा, याला मागे गोंधा लागलेला आहे आणि खूप अशी सुंदर ही पण छान अशी डिझाईन आहे. या डिझाईनमध्ये आणि या डिझाईनमध्ये एकसारखी डिझाईन आहे, पण थोडा डिफरंट आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक 100 रुपयेवाली डिझाईन दाखवलेली होती. ही बघा, ही बघा किती छान अशी सुंदर अशी डिझाईन आहे. बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवते, तुम्हालाही कळेल की कशी होती म्हणून. त्यानंतर मी तुम्हाला एक नवीन प्रकार दाखवते. नवीन म्हणजे हा जुनाच प्रकार आहे. हाय बघा, ही एक याला चकली पॅटर्न म्हणतो. चकली पॅटर्न मी म्हणत नाही, पण बायांचं असते की आम्हाला चकली पॅटर्न दाखवा. आमच्याकडे याला चकली पॅटर्न म्हणते. म्हणजे याला गोल गोलची डिझाईन आहे. इथे याला गोल गोल लागलेल्या कॉईनमध्ये आणि याला चकली पॅटर्न म्हणते आमच्याकडे. सुंदर अशी डिझाईन आहे. यालासुद्धा असे छान लटकन दिलेलं आहे, सुंदर, आणि गोंधा दिलेला आहे. यामध्ये सुद्धा 2 डिझाईन आहे. ही थोडी असं कुरी आकाराची डिझाईन आहे आणि अशी मोतीसारखी याला गोल अशी मण्यासारखी याला डिझाईन आहे. ही बघा, किती सुंदर अशी डिझाईन आहे. अगदी छान आहे ही डिझाईन. त्यानंतर मी तुम्हाला ही दाखवते. ही बघा, ही एक डिझाईन दाखवते. सुंदर अशी छान डिझाईन आहे. फक्त 150 रुपयाला. हिला रेड स्टोन, व्हाईट स्टोन आणि ग्रीन स्टोन लागलेले आहे. आणि रेड स्टोन, ग्रीन स्टोन आणि मण्यांच्याला झुमकी लागलेली आहे. ते खाली लटकन लागलेले आहे. झुमकी म्हणजे लटकन लागलेले आहे. खूप छान अशी डिझाईन आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक नवीन प्रकार दाखवते. हे बघा, पिंक स्टोन लागलेले आहे. खूप सुंदर अशी हायगोल्डची ही डिझाईन आहे. ही बघा, ही सगळी हायगोल्डची ज्वेलरी आहे. बाजूबंदची मी दाखवलेली आहे. सुंदर ज्वेलरी आहे. ही यूज करताना अगदी काही याला प्रॉब्लेम नसतो. अगदी छान वेअर करू शकता साध्या पद्धतीने. ही बघा, आणखी मी तुम्हाला स्वस्तामध्ये ही दाखवत आहे. ही पण 100 रुपयालाच आहे. त्यामध्ये मी हे एक डिझाईन दाखवते. अगदी छान आहे. ही थोडी ब्लॅक मेटलसारखी आहे, पण छान आहे ही पण डिझाईन. याला पण एडीचे स्टोन लागलेले आहे आणि मध्ये कुंदनसुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला स्क्वेअरमध्ये ही डिझाईन दाखवत आहे. ही बघा, ही डिझाईन 2 प्रकारामध्ये वापरता येते. ही बघा किती सुंदर आहे. ही डिझाईन तुम्हाला
साडीवर वगैरे म्हणजे गळ्यामध्ये सुद्धा घालू शकता आणि तुम्ही बाजूबंद म्हणून सुद्धा वापरू शकता. याला फक्त गोंधा लावावा लागतो. कुठलाही सण म्हटलं की सगळ्यात अगोदर आपण ज्वेलरीकडे खूप अट्रॅक्ट होतो आणि आपल्या ज्वेलरीचं जास्त क्रेज असते. महिलांना तर खूप जास्त क्रेज असते. त्यामुळे ही म्हणजे सुंदर अशा ज्वेलरी आल्या आहे. आता खूप साऱ्या प्रकार आलेले आहे. पहिलेसारखं राहिलं नाही आहे. हर 15 दिवसांनी अनेक महिन्यांनी नवीन नवीन आयटम बाजारामध्ये विकायला येतात ज्वेलरीचे. खूप सुंदर अशा ज्वेलरी आलेल्या आहे. पहिले फक्त हाय गोल्डचा प्रकार नव्हता आणि फक्त बेंटेक्स होतं, पण ते पण खूप कमी प्रमाणात होतं आणि फक्त हा स्टोनवाला हा प्रकार खूप जास्त होता. स्टोनची ज्वेलरी जास्त वापरली जायची फॅन्सीमध्ये. आता सगळं मॅट फिनिशिंग 1 ग्राम वगैरे मायक्रो गोल्ड वगैरे सगळे प्रकार आता आलेले आहे. खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आता बाजारामध्ये विकायला आलेली आहे. त्यामुळे अगदी अशी खूप छान इझी ज्वेलरी आहे, वापरायला सुंदर आणि स्वस्तमध्ये पण मिळते. आम्हाला तर दोन्ही प्रकारची ज्वेलरी ठेवावं लागते, वस्तू ठेवावं लागते, कारण ज्यांना जसं आवडते तसं तो त्याच्या आवडीनुसार घेत असतो. ज्यांना ब्रँडेड पाहिजे तो ब्रँडेड घेत असते आणि ज्यांना स्वस्त पाहिजे ते स्वस्त घेत असतात. त्यामुळे आम्हाला दोन्ही प्रकारामध्ये ज्वेलरी दाखवावी लागते. त्यानंतर मी तुम्हाला हा एक प्रकार दाखवणार आहे. तुम्ही हा सुद्धा असं बघितला असेल. हा सुंदर नवीन प्रकार आहे. हा जास्त महालक्ष्मीसाठी वगैरे असं खूप सुंदर दाखवतात आणि लग्नामध्ये वगैरे हा प्रकार जास्त वापरला जातो. हा सुद्धा एक बाजूबंदचाच प्रकार आहे. याला छान असं गोल्डनचे मणी लागलेले आहे, फिट केलेले मणी आहे आणि त्यामध्ये अशी गोल्ड म्हणजे गोलमध्ये इथे मोती लागलेले व्हाईटमध्ये, मध्ये पिंक स्टोन लागलेले आणि व्हाईट स्टोन लागलेले आहे. खूप अशी सुंदर अशी ही डिझाईन आहे. याला सुद्धा असे छान गोंधा लागलेला आहे. याचा गोंधा असा पूर्ण फिट केलेला आहे, त्यामुळे हा गोंधा काढता नाही येत. याला फक्त तुम्ही एकच प्रकारामध्ये वापरू शकते, म्हणजे फक्त बाजूबंद म्हणून वापरू शकता. याला गळ्यामध्ये घालू नाही शकत. फक्त मी तुम्हाला इथे 15-16 प्रकारच्या सगळ्या डिझाईन इथे दाखवलेल्या आहे. हे बघा, 15-16 प्रकारचे मी तुम्हाला डिझाईन दाखवलेल्या आहे. सुंदर अशा हे सगळ्या डिझाईन आहे. या अशा अगदी दिसायला अगदी सुंदर आणि सोबर डिझाईन आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद म्हणते. आणि चला मग भेटू पुढच्या व्हिडिओला. बाय बाय.